नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया मस्त असं रविवार स्पेशल छोलेची भाजी. तर बघा, आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तर एकदम सिंपल पद्धतीने, एकदम साध्या पद्धतीने मी ही भाजी बनवणार आहे, पण एवढी टेस्टी बनते ना, तुम्ही पण अशी नक्की बनवून बघा. तर बघा, आता इथे मी तेल टाकलं आहे, तर तेल चांगलं गरम झालं आहे. त्यामध्ये मी टाकून घेतले आहे जिरे, जिरे छान असे गरम झाले आहे. तर आता मी त्यामध्ये टाकून घेतला आहे लसूण. लसूण भरपूर टाकायचं आहे, खलबत्त्यामध्ये बारीक करून टाकलं आहे मी. आणि इथे थोडंसं अद्रक घेतलं आहे, ते किसून घेतलं आहे. लसूण आणि अद्रक चांगलं फ्राय झालं, तर त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या. या मिरच्या पण अशा टाकल्या ना उभ्या कापून, खूप छान टेस्ट येते छोलेच्या भाजीला. आता यामध्ये मी टाकून घेतला आहे कांदा. तर बघा मैत्रिणींनो, मी ना याला खोबऱ्याचं वाटण टाकते ना काय टाकते, पण एवढी छान भाजी होते नाही. मस्त असं गरम गरम पुरी बरोबर छोले आणि पुरी, मस्त असं आजचा बेत. तर बघा, इथे मी आता हे ना 3 टोमॅटो घेतले आहे, जे मी यामध्ये आता पूर्ण असं बारीक करून घेतले आहे. मिक्सरला वाटून नाही घेत मी. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. बघा, कांदा चांगला परतला आहे, तर आता यामध्ये मी हे टाकून घेते टोमॅटो. झटपट बनणारी छोलेची भाजी आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे मी घेत आहे थोडेसे छोले. छोले मी आधीच थोडंसं मीठ टाकून उकडून घेतले आहे. 5-6 शिट्ट्या करून घेतल्या आहे कुकरच्या. आणि आता बघा, आपलं जी ग्रेव्ही असते ना, ती थोडीशी थिक होण्यासाठी, जराशी अशी घट्ट होण्यासाठी, त्यामध्ये हे थोडेसे छोले घ्यायचे आहे, जे आपण उकडलेले असतात ते. आणि ना असे थोडेसे बारीक करून घ्यायचे. तर बघा, अशा प्रकारे थोडेसे छोले ना आपल्याला 2 पळी असे बारीक करून घ्यायचे आहे. कांदा आणि टोमॅटो पण छान परततोय. आता हे व्यवस्थित परतून झालंय बघा, आता तेल सुटलंय. तर आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे सगळे मसाले. आता हळद टाकून घ्यायची आहे. हा माझा घरगुती मसाला, कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, तो मी टाकला आहे 1.5 चमचा. धने पावडर टाकून घेतली आहे. आणि आता इथे मी टाकणार आहे छोले मसाला. छोले मसाला पण नेहमी थोडासा जास्तच टाकायचा, जेणेकरून छान टेस्ट येते. तर बघा, आता हे किती मस्त असं परतून झालं आहे. तर यामध्ये टाकून घ्यायचं आहे जे छोले मी थोडेसे असे क्रश करून घेतले ना, ते टाकून घेणार आहे. आणि नंतर मग आता त्यामध्ये मी हे उकडलेले छोले टाकून घेते. बघा, किती इझी पद्धत आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुम्ही कुणी पाहुणे आले वगैरे, तर एकदम पटकन असं छोले बनवू शकता, रात्री भिजत घालून सकाळी मस्त असे गरम गरम टिफिनसाठी, गरम गरम पुरी बरोबर खाण्यासाठी पण खूप छान. तर बघा, आता हे जरासं असं परततंय, तर तोपर्यंत मी थोडीशी कोथिंबीर कापून घेते.
आणि मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे. ते पाणी गरम झाल्यावर मी त्यात टाकणार आहे. थंड पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर मग आहे ना टेस्ट खरंच जरा खराब बिघडते छोलेंची. त्यामुळे कधी पण थोडंसं गरम पाणीच टाकायचं आहे. तर बघा आता मी यामध्ये गरम पाणी करून टाकलं आहे. आता हे वाटत आहे थोडेसे पातळ वाटते ग्रेव्ही, पण हे नंतर अजून मी आता हे 5 ते 6 मिनिट आहे ना शिजवून घेणार आहे. जवळजवळ 6-7 मिनिट मी झाकण लावून ठेवणार आहे. थोडीशी आधी मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे, नंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आता मी झाकण ठेवून हे जवळजवळ 5-6 मिनिट शिजवून घेते मीडियम गॅसवरती. तर बघा आता 6 ते 7 मिनिट झाले आहे आणि किती छान हे आपले छोले असे तयार झालेले आहेत. आता यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं हे आता मी गरम गरम पुऱ्या बनवणार आहे. गरम गरम पुरीबरोबर मस्त संडे स्पेशल जेवण. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना. बघा आता ही थंड होईपर्यंत आहे ना परत एकदम अशी थिक ग्रेव्ही होणार, खूप छान. तुम्हाला जर आवडले तर नक्की बनवा.